ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याच्या आधीच मिठाचा खडा, आम्ही केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत, जिलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही, राऊतांना उत्तर देताना देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं, मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेमधील सुषमा अंधारे यांचं संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर। विधानसभेत शंड लोक बसलेत, विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यामुळे मनसेच्या संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य, आमदार देशपांडे यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या तयारी। राज्य सरकारच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील मोठा बोर्ड असतोच, मनसेनं हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला, मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा, उपमुख्यमंत्री शिंदेंचं देशपांडे यांना उत्तर। कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो, कार्यक्रम केंद्राचा असला तरी महाराष्ट्रामध्ये होता, हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायला तयार, टीकेनंतर देशपांडे यांची प्रतिक्रिया। संदीप देशपांडे यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, प्रताप सरनाईकांचा इशारा, तर विधान भवनामध्ये कधी निवडून आले तर देशपांडेंना त्यांच्या बोलण्यातला निरर्थकपणा समजेल, नीलम गोरे यांचा पलटवार। संदीप देशपांडे यांचं पद मनसेचं आणि काम भाजपचं, भाजपने देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यामुळे त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही, ठाकरेंच्या सेनेतील शरद कोळींचा निशाणा। हे नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं, भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, तर आगामी निवडणुकांची जबाबदारी घेण्याची तयारी। तर सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते, मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू, शिवसेनेमधील बंडावरून रामदास कदमांचा दावा, तर जाधवांना जनताच संन्यास घ्यायला लावेल अशी टीका। उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील, त्यांच्या मनातील वेदना समजून घेऊ, भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता, राऊत सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यानं ते थांबले, गुलाबराव पाटील यांचा आरोप। भय आणि भ्रष्टाचार यामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले, गुन्हा दाखल होण्याची भीती गुलाबराव यांना होती, संजय राऊत यांचा पलटवार। हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये मनसेची सह्यांची मोहीम, संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन, विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेच्या बाहेर पालकांची सही घेतली जाणार। मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, चुकीचं वक्तव्य केलेलं नाही, माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं, वारीमुळे रस्ता जाम होत नाही का, या वक्तव्यावर अबू आझमी यांचं स्पष्टीकरण। अबू आझमी आणि भाजप एका सारण्याच्या 2 बाजू, भाजपच्या इशाऱ्यानंतर आझमी विधानं करतात, वडेट्टीवार यांचा आरोप, तर राज्य अल्पसंख्याक आयोग आझमींना नोटीस पाठवणार, प्यारे खान यांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 33 नवे रुग्ण, मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी 7 तर ठाण्यामध्ये 4 आणि नवी मुंबईमध्ये 2 रुग्णांचा समावेश, सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 296 वर। सांगलीमध्ये शिक्षक पित्याकडून मुलीला अमानुष मारहाण, मुलीचा दुर्दैवी मृत्यू, नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं ही मारहाण।